नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माणसाने आवडते काम मिळवण्याचा जरूर प्रयत्न करावा, पण आवडते काम मिळालेच नाही तर नाराज न होता मिळालेल्या कामात आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा, असे भावपूर्ण उद्गार श्री योगेश जोशी यांनी काढले। येथील सिटीजन्स युनिटी फोरम संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या हसू आणि आसू या लोकप्रिय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, पदरी पडलेले काम आनंदवृत्तीने पार पाडल्याने कार्यपूर्तीचे समाधान आपल्याला तर मिळतेच, पण या वृत्तीचा जीवनात आपली प्रगती करून घेण्यात उपयोग होतो। नंतर त्यांनी दैनंदिन जीवनातील विनोदी किस्से व मनुष्य स्वभावाचे विविध नमुने सादर केले। सुमारे 2 तास चाललेला हा कार्यक्रम सतत हास्याचे फवारे उडवत राहिला। भाषेचे सौंदर्य खुलवीत हसता हसता अंतर्मुख करताना सामाजिक भान जागृत करून चला जगू आनंदे हा संदेश देणारा हा कार्यक्रम होता। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। प्रमुख वक्ते योगेश जोशी, कपचे माजी अध्यक्ष अरुण भिसे, संस्थेचे संस्थापक सदस्य डॉक्टर भगवान बिरमोळे, सिटीजन्स युनिटी फोरमचे अध्यक्ष संदीप शिंदे, खजिनदार विलास दातार यांनी दीपप्रज्वलन केले। मनोहर लिमये यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला। पाहुण्यांनी आपला सार्थ परिचय स्वतःच्या भाषणातून खुसखुशीत शैलीत करून दिला। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, कपचे सभासद गायक नरेश पाटील, कार्यकारी अधिकारी सौ पुंड, कप कामोठ्याच्या सौ रंजना सडोलीकर, कप कन्या अभिनेत्री अनुपमा ताकमोगे व पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे या सर्वांचा सत्कार करण्यात आला। येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानातील गणेश मंदिराजवळील सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला। पनवेल शहरातील अनेक मान्यवर श्रोत्यांनी सभागृह भरले होते। मनोहर लिमये यांच्या आभार प्रदर्शनानंतर या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।